तर उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा पाहायला मिळतोय। मी वंचित बहुजन आघाडीचे धन्यवाद मानतो असं राहुल शेवाळ यांनी म्हटलेलं आहे। मुद्द्यावर वंचित आघाडीने पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी उल्हासनगरच्या विकासाकरता कुठेही निधी कमी पडणार नाही आणि कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असेल, जसा पाण्याचा प्रश्न असेल, या संदर्भात त्यांनी संपूर्ण या संदर्भातली चर्चा यांच्यावर केलेली आहे। त्यानुसार त्यांना शब्द पण दिलेला आहे की उल्हासनगरचा विकास करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून होईल। आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगर मध्ये देत आहे आणि ह्याच्यामध्ये जे शिवसेना बरोबर जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे, शिवसेनेने बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगर मध्ये केलेलं आहे। 42,000 लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे, जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला झालाय। हल्ला करणारे भाजपचे आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मीत चौगुले आणि समर्थक असल्याचा आरोप करण्यात येतोय। विलास पाटलांच्या समर्थकांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या पाहायला मिळतोय। पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे।